नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण अगदी झणझणीत आणि चमचमीत अशी चवळीची भाजी बनवणार आहोत. रोजच्या घाईगडबडीमध्ये चवळी भिजत घालायची जरी विसरलात तरीही अगदी 10 मिनिटांमध्ये चमचमीत भाजी आपली बनून तयार होणार आहे. डब्यासाठी असो किंवा दुपारच्या जेवणासाठी असो, रोजच भाजीला काय बनवायचं हा प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न असतो. तर अशा वेळी तुम्ही ही झटपट रेसिपी नक्की ट्राय करा. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. चला सुरुवात करूया. तर इथे मी गावठी चवळी जी असते तर ती घेतलेली आहे. तर आता ही चवळी जी आहे ती स्वच्छ निवडून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये जरी काही खडा वगैरे असेल तर तो बाजूला काढून घ्यायचा. त्यानंतर आता आपण इथं एक कुकरचा डबा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ही संपूर्ण चवळी काढून घ्यायची आणि 2 ते 3 पाण्यानं आपल्याला ही चवळी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. कधीकधी आपण कडधान्य भिजवायचे विसरतो, तर त्यावेळेला अशी ही झटपट भाजी नक्की ट्राय करू शकता. तर 2 ते 3 पाण्यानं चवळी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. अगदी जास्तही पाणी घालायचं नाही. अगदी चवळी बुडली पाहिजे आणि त्याच्यामध्ये अगदी थोडंसं किंचित पाणी वरती आलं पाहिजे इथपर्यंतच पाणी घालायचं आहे. आता हा डबा असाच कुकरमध्ये ठेवायचा आणि 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता 4 शिट्ट्या काढल्यानंतर इथं मी संपूर्ण कुकर गार झाल्यानंतर डबा बाजूला काढलेला आहे आणि चवळी अगदी छान मऊसूत शिजली गेलेली आहे. आता आपण फोडणीसाठी कढई गरम करून घेतली. त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यानंतर छोटा पाव चमचा घालायचा आहे मोहरी, त्याबरोबर जिरे घालायचं आहे, चिमूटभर हिंग, त्यानंतर घालायचे आहेत कढीपत्त्याचे पाने आणि भरपूर असा बारीक कट केलेला लसूण घालायचा आहे. कोणत्याही भाजीमध्ये जर तुम्ही लसूण वापरत असाल तर सुरुवातीला अगोदर लसूण भाजून घ्यायचा, कारण लसूण भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो. आणि त्यानंतर आता याच्यामध्ये घालायचा आहे बारीक कट केलेला कांदा. तर इथे मी अर्धा कांदा बारीक कट करून घेतला होता, तो घातला. हलकासा सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला कांदा हा परतून घ्यायचा आहे. इथे कांदा छान असा हलकासा सोनेरी रंगावर भाजला गेला. त्यानंतर इथे घातलेला आहे टोमॅटो. तर अर्धा टोमॅटो इथे मी बारीक चिरून घेतला होता. टोमॅटो छान पटकन आणि मऊसूत शिजला जावा याच्यासाठी थोडंसं मीठ घालून घेतलं. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून छान असा मऊसूत टोमॅटो शिजेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. अगदी 2 मिनिटांमध्येच तुम्ही पाहू शकता छान मऊसूत टोमॅटो शिजला गेला आहे. आता बेसिक मसाले घालायचे आहेत. त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, त्यानंतर इथे पाव चमचा घेतलेला आहे गरम मसाला. तुम्हाला जर धनेपूड वगैरे घालायची असेल तर ती घातलात तरीही चालेल. आता हे सर्व जे मसाले आहेत ते व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. सर्व मसाले मिक्स झाल्यानंतर आता आपण शिजवून घेतलेली जी चवळी आहे तर ती घालायची आहे. सर्व चवळी घालून पुन्हा एकदा फोडणीमध्ये सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आत्ताच इथे तुम्ही पाहू शकता किती सुरेख असा रंग आलेला आहे. आता त्यानंतर इथे मी एक वरूनच हिरवी मिरची टाकलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरीही चालेल. आता याच्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे अगदी पाव वाटी एवढंच पाणी घालायचं आहे, कारण थोडीशी ओलसरच भाजी ही खूप छान लागते चवीला. तर गरम गरम ही भाजी आणि भाकरीसोबत खूप अप्रतिम लागते. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला 5 मिनटं छान अशी भाजी शिजवून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता 5 मिनटानंतर मी इथे झाकण काढलेलं आहे. अगदी छान रसरशीत आणि झणझणीत अशी ही चवळीची भाजी तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. आणि या पद्धतीने अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी झटपट 10 मिनटामध्ये तयार होणारी चवळीची भाजी इथं तयार झालेली आहे. दिसायला जितकी भाजी सुंदर दिसते तितकीच चवीला अप्रतिम लागते. गरम गरम ज्वारीची भाकरी असो, तांदळाची भाकरी असो आणि त्यासोबत ही भाजी किंवा गरम गरम भात आणि त्यासोबत ही भाजी अप्रतिम लागते. रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला हाईप करा. त्याचबरोबर तुम्हीही तुमच्या घरच्यांना अशी भाजी नक्की करून खायला घाला. धन्यवाद.